15 दिवसाच्या कमी वेळेमध्ये जर आपल्याला 50,000 ही मोठी अमाऊंट जर अर्न करायची असेल, अचीव करायची असेल, तर नक्कीच त्याच्यासाठी काहीतरी वेगळे मार्केटिंग स्ट्रॅटेजीज जे असतील तर ते आपल्याला वापरायचं. कारण फ्रीलान्सिंग म्हणजे पूर्ण खेळ जो आहे तर तो मार्केटिंगचा आहे. जोपर्यंत तुम्ही तुमची सर्व्हिस जी आहे तर ती इतर लोकांपर्यंत पोहोचत नाही, की तुम्ही ग्राफिक डिझायनर आहात किंवा तुम्ही सोशल मीडिया मॅनेजर आहात, जोपर्यंत इतर लोकांना समजत नाही तोपर्यंत तुमची सर्व्हिस जी आहे तर ती परचेस केली जात नाही. तर इकडे तुम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं हेच तुमचं सगळ्यात महत्त्वाचं टार्गेट असणार आहे आणि ह्याच्यावरतीच तुम्हाला पूर्ण तुमची जी स्ट्रॅटेजी आहे तर ती फोकस करायची आहे. तर आपण काल जस्ट 100 व्यावसायिकांना मेसेजेस केले होते व्हॉट्सॲपवरती. आपण जे काही त्यांना आपल्या ॲडव्हर्टिजमेंटचे पोस्टर्स असतील किंवा जो काही व्हॉट्सॲपचा मेसेज असेल तर तो आपण फॉरवर्ड केला होता. तर आज आपण एक नवीन ॲक्टिव्हिटी करणार आहोत, व्हॉट्सॲप ॲक्टिव्हिटी सोबतच आज आपण जी नवीन ॲक्टिव्हिटी करणार आहोत तर त्याचं नाव आहे कोल्ड कॉलिंग. तर कोल्ड कॉलिंग म्हणजे बेसिकली काय असतं, तर कोल्ड कॉलिंग म्हणजे आपण एका अननोन लोकांना किंवा आपण या केसमध्ये कन्सिडर करूयात की आपण एका अननोन बिझनेसला कॉल करतोय आणि त्यांना आपल्या सर्व्हिसेसबद्दल किंवा आपल्या प्रोडक्ट्सबद्दल जे असेल तर ते माहिती देतोय. आता या केसमध्ये आपल्याकडे सर्व्हिसेस आहेत जे की ग्राफिक डिझायनिंग आहे आणि सोशल मीडिया मॅनेजमेंट आहे. तर जे काही तुमचे टार्गेटेड निश आहेत, तर ज्या लोकांना तुम्ही काल व्हॉट्सअप ॲक्टिव्हिटी जी आहे तर ती केलेली आहेत, तर सिम्पली त्याच लोकांना तुम्हाला आज जे आहे तर ते कॉलिंग करायचं आहे. तर त्या लोकांना कॉलिंग का करायचं आणि का बेनिफिशियल राहतं तर ते मी तुम्हाला सांगते. तर तुम्ही ज्यावेळी त्यांना व्हॉट्सअप करताय तर थोडक्यात त्यांना आयडिया आलेली असते की तुमची सर्व्हिस टाईप काय आहे आणि कोणत्या प्रकारचे सर्व्हिसेस जे असतील तर ते तुम्ही त्यांना ऑफर करताय. त्यामुळे तुमचं जे कम्युनिकेशन असेल तर ते बेटर राहतं, कारण क्लायंटला सुद्धा तुमच्या कामाबद्दल किंवा तुमच्याबद्दल थोडीफार आयडिया जी आहे तर ती आलेली असते. तर आज आपण डिटेलमध्ये बघणार आहोत की कोल्ड कॉलिंग म्हणजे काय असते, कोल्ड कॉलिंगचे बेनिफिट्स काय आहेत, सोबतच काय रूल्स आणि रेग्युलेशन्स असणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक सॅम्पल आपण बघणार आहोत किंवा प्रॅक्टिकल कोल्ड कॉल आपण ॲक्च्युअलमध्ये लाईव्हमध्ये कसं आपण बोलणार आहोत तर ते मी डिटेलमध्ये तुम्हाला स्क्रिप्ट जी आहे ती करून दाखवणार आहे. तर कोल्ड कॉलिंगचं सगळ्यात महत्त्वाचं बेनिफिट म्हणजे आपल्या टू बी क्लायंट सोबत जे आहे तर ते डायरेक्ट कम्युनिकेशन होतं कॉल थ्रू आणि त्यामुळे त्यांचे रिक्वायरमेंट काय आहे, त्यांना कशा प्रकारची सर्व्हिस हवी आहे तर ते आपल्याला लगेचच समजतं आणि त्यामधून लीड जनरेशन आहे तर ते फास्ट होण्याचे चान्सेस असतात. त्यानंतर नेक्स्ट बेनिफिट जो आहे तर तो आहे रिलेशनशिप बिल्डिंग. तर ज्यावेळी आपण स्वतः आपल्या क्लायंट टू बी सोबत बोलतो तर एक चांगल्या प्रकारचं रिलेशन बिल्ड होतं आणि ट्रस्ट महत्त्वाचा जो आहे तर तो बिल्ड होतो. तर त्यामुळे कुठेतरी आपल्याला बेनिफिट होतो तो जो टू बी क्लायंट आहे तर तो आपल्या लीडमध्ये कन्वर्ट होण्याचा. आणि कोल्ड कॉलिंगचा तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा बेनिफिट जो आहे तर तो आहे क्विक रिझल्ट्स. तर ज्यामुळे आपण डायरेक्ट कॉलवरती बोलतो आणि आपल्या गोष्टी सांगतो किंवा क्लायंटच्या आपण रिक्वायरमेंट्स ज्या असतील तर त्या ऐकतो आणि संवाद अगदी फास्ट होतो आणि त्यामुळे आपल्याला कोल्ड कॉलिंग थ्रू जे आहे तर ते क्विक रिझल्ट्स जे असतील तर ते मिळू शकतात. तर आता आपण बघणार आहोत की कोल्ड कॉलिंग करण्याच्या आधी कोणते रूल्स आणि रेग्युलेशन्स जे आहेत तर ते आपल्याला शिकायला हवा. तर रूल नंबर 1 आहे की कॉल करण्याच्या आधी सगळी तयारी आपल्याला करायची आहे. फॉर एक्झाम्पल आपला क्लायंट कोण आहे, त्यांचं बिझनेस टाईप काय आहे, तर याच्याबद्दल थोडक्यात माहिती जी आहे तर ती आपल्याला असायला हवी, सो दॅट एक चांगल्या प्रकारचं कम्युनिकेशन किंवा बेटर ऑफर्स किंवा स्कीम्स जे असतील तर ते आपण त्यांना देऊ शकतो. त्यानंतर रूल नंबर 2 आहे की तुम्हाला तुमचं सेल्फ इंट्रोडक्शन जे आहे तर ते 100% द्यायचंच आहे. तर त्यामुळे एक ट्रस्ट किंवा रिलेशनशिप जे आहे तर ते व्यवस्थित बिल्ड होण्यामध्ये मदत होते. तर याच्यामध्ये तुम्ही सिम्पली तुमचं नाव जे आहे आणि तुम्ही कुठल्या कंपनीमधून आहात तर हे तुम्ही सांगू शकता. त्यानंतर नेक्स्ट वन आहे की तुम्हाला तुमच्या कॉलचा जो उद्दिष्ट आहे, मेन मोटो तुम्ही का त्यांना कॉल केलेला आहे तर ते स्पष्ट ठेवायचं आहे आणि त्याच्या अकॉर्डिंगलीच तुम्हाला जे काही कम्युनिकेशन असेल तर ते करायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन आहे की वेळेवरती कॉल करा. म्हणजे अगदी सकाळी लवकर असेल किंवा मोस्टली दुपारी 2 ते 4च्या दरम्यान कॉल करायला टाळा किंवा रात्री 8 नंतर कॉल करायला टाळा. तर कॉल करण्यासाठी जे बेस्ट टायमिंग आहे तर मी तुम्हाला सांगते की सकाळी 10 ते 2 तुम्ही कॉलिंग करू शकताय आणि संध्याकाळी 4 पासून 6-7 वाजेपर्यंत तुम्ही कॉलिंग जे असेल तर ते करू शकताय. त्यानंतर नेक्स्ट रूल जो आहे तर तो आहे ऍक्टिव्ह लिसनिंग. तर तुम्ही ज्यावेळी तुमचे ऑफर सांगताय, तुम्ही तुमचे स्कीम सांगताय तर त्यावेळी समोरच्या व्यक्तीची काय रिक्वायरमेंट आहे, त्यांना कोणती सर्व्हिस हवी आहे तर ते समजून घेणं सुद्धा तितकंच जास्त महत्त्वाचं असतं. त्यानंतर कोल्ड कॉलिंगचा सगळ्यात महत्त्वाचा रूल म्हणजे फॉलोअप. तर फॉलोअप घेणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. फॉलोअप म्हणजे काय तर ते मी तुम्हाला सांगते. तर कधी कधी तुम्ही कोणाला तरी कॉल करता तर ते लोक त्यावेळी बिझी असतात, तर ते त्यावेळी सांगतात की 4 वाजता कॉल करा, 11 वाजता कॉल करा. तर त्यावेळी तुम्हाला एक नोटबुक मेंटेन करायची आहे किंवा सिम्पली तुम्ही गुगल शीट्स वापरू शकता. त्या क्लायंटचं नाव, त्या क्लायंटचा नंबर आणि जे काय रिमार्क्स असतील, फॉर एक्झाम्पल ते काय बोललेले आहे तर ते तुम्हाला तिकडे नोट करून ठेवायचं, सो दॅट नंतर तुमच्या लक्षात येतं. कारण कोल्ड कॉलिंग करताना तुम्ही भरपूर लोकांना कॉल करता आणि त्यावेळेला कोणती व्यक्ती काय बोललेली आहे हे थोड्या दिवसांनी आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळे कॉल झाल्याच्या झाल्या लगेचच त्या व्यक्तीने तुम्हाला काय सांगितलं तर त्या गोष्टी ज्या तर त्या तुम्ही रिमार्क म्हणून तिकडे नोट करून ठेवायच्या. फॉर एक्झाम्पल कधी कधी लोक सांगतात की व्हॉट्सअपचे तुमचे जे काही मेसेजेस असतील तर ते आम्ही बघतो आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला कॉल बॅक करतो. तर अशा वेळेला तुम्हाला त्यांना नेक्स्ट डेला जो रिमाइंडर कॉल आहे तर तो देणं महत्त्वाचं असतं, अपेक्षित असतं. त्यामुळे एखादी व्यक्ती जर कदाचित विसरली असेल आणि खरंच त्यांना जर तुमची सर्व्हिस परचेस करायची असेल तर फॉलोअपमुळे तुम्हाला बेनिफिट जो आहे तर तो होऊ शकतो.
त्यानंतर नेक्स्ट वन आहे की तुमचं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड मेंटेन करा. तर ज्यावेळी तुम्ही समोरच्या व्यक्तीसोबत कम्युनिकेशन करत असताय, तुमचे ऑफर सांगत असते, तर त्यावेळी प्रत्येक वेळेला असं नाही होऊ शकत की समोरची व्यक्ती जी आहे तर ती तुमच्या कॉलमध्ये इंटरेस्टेड असेल किंवा तुमच्या सर्व्हिसमध्ये जे असेल तर ते इंटरेस्टेड असेल. तर त्यावेळी तुम्हाला पॉझिटिव्हली राहायचं आहे आणि प्रत्येक कॉल्स वेगवेगळे असू शकतात. म्हणजे तुम्ही 100 जणांना कॉल करता तर प्रत्येकाचे मूड स्विंग्स असतील किंवा प्रत्येकाचे सिच्युएशन्स असतील किंवा प्रत्येक जण तुमची सर्व्हिस जे आहे तर ते घेणार आहेत किंवा नाही घेणार आहेत, तर ते वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे प्रत्येक कॉलर सोबत जे आहे ते पॉझिटिव्हलीच तुम्हाला बोलायचं आहे. कारण जरी तुम्ही 100 कॉल्स करताय तर प्रत्येक व्यक्तीला ज्यांना कॉल तुम्ही करताय तर त्यांच्यासाठी तुमचा पहिलाच कॉल असणार आहे. त्यामुळे तुम्ही त्याच कॉन्फिडन्सने किंवा त्याच पॉझिटिव्ह ॲटिट्यूडमध्ये त्यांच्यासोबत जे आहे ते बोलायचं आहे. त्यानंतर लास्ट वन रूल आहे जो की खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे कॉन्फिडेन्शियलिटी पाळा. तर कॉन्फिडेन्शियलिटी म्हणजे काय, तर ज्यावेळी आपण एखाद्या व्यक्तीला कॉल करतो तर त्यांच्या व्यवसायाबद्दल आपल्याला भरपूर माहिती जी आहे तर ती आपण जाणून घेतो. तर त्यावेळेला त्या व्यक्तीचा जो काही डेटा असेल तर तो तुम्हाला कुठल्याही प्रकारचा लीक करायचा नाही आहे. तर काही गोष्टी असतील तर त्या तुम्हाला पर्सनल तुमच्या कंपनीपुरत्याच किंवा तुमच्या एजन्सीपुरतीच जे आहेत त्या मर्यादित ठेवायच्या आहेत. तर आता आपण बघूयात की ऍक्च्युअलमध्ये कोल्ड कॉलिंग जे आहे ते कशा प्रकारे करायचं. एक लाईव्ह एक्झाम्पल जो आहे तर तो मी तुम्हाला सांगते, किंवा एक स्क्रिप्ट असेल तर ती कशा प्रकारे असायला हवी तर ते मी तुम्हाला सांगते. तर एका कोल्ड कॉलमध्ये टोटल 6 कंटेंट असायला हवे. तर कोणते कोणते असायला हवे तर ते आपण एक्सप्लोर करूयात. तर सगळ्यात पहिला आहे ग्रीटिंग्स अँड इंट्रोडक्शन. तर एकतर तुम्ही गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून किंवा सिम्पली नमस्कार म्हणू शकता. आणि सिम्पली तुम्हाला इंट्रोडक्शन जे आहे तर ते इनिशियल स्टेजलाच म्हणजे सुरुवातीलाच करायचं आहे. तुमचं स्वतःचं नाव आणि तुम्ही कुठल्या कंपनीमधून किंवा कुठल्या एजन्सीमधून जे आहात तर ते सांगायचं. फॉर एक्झाम्पल, नमस्कार, माझे नाव आहे क्षितिजा आणि मी माऊली बिझनेसमधून आहे. तर असं तुम्हाला इंट्रोडक्शन जे आहे ते इनिशियल स्टेजलाच करायचं आहे. त्यानंतर पॉईंट नंबर 2 आणि पॉईंट नंबर 3 आहे पर्पज ऑफ कॉल आणि व्हॅल्यू. म्हणजे तुम्ही हा जो कॉल आहे तर तो कोणत्या पर्पजसाठी केलेला आहे, म्हणजे तुमचा उद्देश काय आहे आणि तुमच्या या सर्व्हिसमुळे त्या समोरच्या क्लायंटला आपण कन्सिडर करूयात की हा जो कॉल आहे तर तो आपण एका सलून ओनरला केलेला आहे, तर त्यांना काय व्हॅल्यू मिळणार आहे तर ते आपण डिटेलमध्ये सांगूयात. फॉर एक्झाम्पल, तुम्ही सांगू शकता की हा जो कॉल आहे तर तो रिगार्डिंग ग्राफिक डिझायनिंग किंवा रिगार्डिंग सोशल मीडिया मार्केटिंग जो आहे तर तो केलेला आहे. सोबतच ग्राफिक डिझायनिंग आणि सोशल मीडिया मार्केटिंगचं काय बेनिफिट आहे आणि त्याच्यामुळे त्या समोरच्या व्यक्तीला काय फायदा होऊ शकतो तर ते तुम्हाला सांगायचं आहे. म्हणजे थोडक्यात इम्पॉर्टन्स सांगायचं. जसं की आता सध्या जे काही चालू आहे तर ते सगळं डिजिटल ऍडव्हर्टाइजमेंट चालू आहे आणि तुम्हाला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती ऍक्टिव्ह राहणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तिकडे जर तुम्ही डिजिटल ऍडव्हर्टाइजमेंट केली तर जास्तीत जास्त वॉक-इन्स तुम्हाला जे आहेत किंवा जास्तीत जास्त बिझनेस ग्रोथ जी आहे तर ती तुमची होऊ शकते. तर सध्या इंस्टाग्राम पोस्ट लागतात, डिजिटल व्हिजिटिंग कार्ड्स लागतात किंवा जे काही फेस्टिवल्स वगैरे येतात तर त्यावेळी मोस्टली सलूनसाठी जे काही ऑफर्स असतात तर त्याचे ग्राफिक्स त्यांना बनवून लागतात. तर ते तुम्ही बनवून देऊ शकता. तर हे तुम्ही थोडक्यात जे आहे तर ते मिडल फेजमध्ये जे आहे तर ते तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. त्यानंतर 4th वन इज एंगेजमेंट क्वेश्चन. फॉर एक्झाम्पल, तुम्ही त्यांना विचारू शकता की सध्या तुम्ही ग्राफिक्स जे असतील तर ते कुठून डिझाईन करून घेताय किंवा सोशल मीडिया अकाउंट्स जे असतील तर ते स्वतः हँडल करताय की तुम्ही कोणाला हायर केलेलं आहे. तर अशा टाईपचे एंगेजमेंट क्वेश्चन्स विचारू शकता किंवा त्यांची काय रिक्वायरमेंट आहे की तुम्हाला कशा टाईपचे डिझाईन्स लागतात, किती डिझाईन्स वगैरे लागतात. तर या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही नेक्स्ट फेजमध्ये जे असतील तर त्या करू शकताय. त्यानंतर नेक्स्ट स्टेप इज कॉल टू ऍक्शन. फॉर एक्झाम्पल, तुम्ही त्यांना सांगू शकता की त्यांची जी काही रिक्वायरमेंट आहे पोस्टची, तर एक सॅम्पल पोस्ट आम्ही तुम्हाला डिझाईन करून देतो. तर तुमची जी काय रिक्वायरमेंट आहे तर ती आम्हाला व्हॉट्सअप करा आणि त्या अकॉर्डिंगली कस्टमाइज पोस्ट जी आहे तुमच्यासाठी एक सॅम्पल पोस्ट फ्री ऑफ कॉस्ट जी आहे तर ती तुम्हाला आम्ही जी आहे तर ती बनवून देऊ शकतो. आणि लास्ट वन खूप इम्पॉर्टंट आहे जो की आहे क्लोजिंग लाईन. तर आतापर्यंत तुम्ही तुमच्या कॉलमध्ये जे काय काय बोललेलं आहे तर त्या अकॉर्डिंगली त्या समरीच्या रिलेटेड तुम्हाला एक एंडिंग जे आहे तर ते करायचं. फॉर एक्झाम्पल, जर क्लायंट थोडाफार इंटरेस्टेड वाटला तर तुम्ही त्यांना प्राइसिंग वगैरे जे असतील तर ते व्हॉट्सअप करू शकता. जे काही पॅकेजेस असतील तर ते तुम्ही त्यांना व्हॉट्सअप करू शकता. सोबतच या कॉलसाठी क्लायंटनी तुम्हाला जो वेळ दिलेला आहे तर त्याच्याबद्दल तुम्ही क्लायंटचे आभार मानू शकता. तर या सगळ्या गोष्टी ज्या असतील तर तुम्ही एंडिंग फेजमध्ये करू शकता. तर काही टिप्स मी तुम्हाला देते जर तुम्हाला कोल्ड कॉलिंग करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे तुमच्या बोलण्यामध्ये कॉन्फिडन्स जो आहे तर तो असायलाच हवा. सोबतच एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने तुम्हाला हा जो कॉल आहे तर तो करायचा आहे. सोबतच 3rd वन म्हणजे फॉलोअप जे असतील तर ते तुम्हाला 100% घ्यायचेच आहेत. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, तुम्हाला पहिल्याच कॉलमध्ये डायरेक्ट सेल्स जो आहे तर तो पुश करायचा नाहीये. एक चांगल्या प्रकारचं ट्रस्ट किंवा एक चांगल्या प्रकारचं रिलेशन जे आहे किंवा काय तुम्ही व्हॅल्यू तुम्ही तुमच्या समोरच्या व्यक्तीला प्रोव्हाइड करू शकताय तर हे जास्तीत जास्त तुम्हाला पीच करायचं आहे. तर तुमच्या पहिल्याच कॉलमध्ये लगेचच तुमचे जे काही पॅकेजेस असतील तर ते सेल करू नका. प्राइसिंग वगैरे काय असेल तर ते सांगू नका. ह्या ज्या गोष्टी असतील तर त्या तुम्ही नंतर किंवा व्हॉट्सअप थ्रू ज्या असतील तर त्या करू शकता. आणि नंतर सेकंड कॉल ज्यावेळी तुम्ही करताय जसं की फॉलोअप वगैरे घेता तर त्यावेळेला तुम्ही प्राइसिंग रिलेटेड वगैरे जे असतील तर ते बोलू शकताय. पण सुरुवातीला तुम्ही त्यांना एक फ्री ऑफ कॉस्ट सॅम्पल पोस्ट द्या आणि एक चांगल्या प्रकारचं रिलेशन असेल तर ते मेंटेन करा.
तर आय होप या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील की कशा प्रकारे एक स्क्रिप्ट तयार करायची आहे आणि कशा प्रकारे तुम्हाला समोरच्या व्यक्तीसोबत जे आहे ते बोलायचं आहे. तर इनिशियल स्टेजला तुम्हाला थोडंसं ऑकवर्ड फील होईल जर तुम्ही फर्स्ट टाइम कोल्ड कॉलिंग करताय तर. कारण काही गोष्टी मी तुम्हाला सांगते, तर कधी कधी काही लोक जे असतील तर ते खूप बिझी असतात आणि कधी कधी तुमचे कॉल्स जे असतील तर ते डायरेक्ट जे असतील तर ते कट केले जातात. पण पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा तुमच्या कामाच्या प्रती, आणि जरी तुम्हाला काही निगेटिव्ह गोष्टींचा सामना करावा लागला किंवा फेस करावा लागला तरी सुद्धा नेक्स्ट कॉल करताना एक छान असा पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर घेऊन किंवा पॉझिटिव्ह मूड घेऊन तुम्ही तुमचं काम जे असेल तर ते चालू करा. आणि अजून एक टिप स्पेशली लेडीजसाठी मला द्यायची आहे, ती म्हणजे ज्यावेळी तुम्ही व्हॉट्सअप ऍक्टिव्हिटी करताय किंवा ज्यावेळी तुम्ही कॉलिंग करताय तर त्यावेळी सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे तुमचं जे सिम कार्ड असेल किंवा तुमचा जो नंबर असेल तर तो कंपल्सरी बिझनेस नंबरच हवा. पर्सनल नंबरवरून कुठल्याही प्रकारची मार्केटिंग ऍक्टिव्हिटी जी आहे तर ती तुम्हाला करायची नाही. तुमची पर्सनल लाईफसाठी पर्सनल नंबर आणि तुमच्या बिझनेस लाईफसाठी बिझनेस नंबर जो आहे तर तो तुम्हाला घ्यायचा आहे. तर आतापर्यंत आय होप तुम्ही तुमचं बिझनेस व्हॉट्सअप सेटअप केलंय, तुमचे फेसबुक इंस्टाग्राम अकाउंट जे असतील तर ते सेटअप केलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही कंटिन्युअसली तुमचे रील्स असतील तर रील्स कशा प्रकारचे ऍड करायचे तुमच्या अकाउंट्सवरती किंवा फोटोज कशा प्रकारचे ऍड करायचे तुमच्या अकाउंट्सवरती, तर ते सुद्धा स्ट्रॅटेजीमध्ये मी तुम्हाला डे बाय डे जे आहे तर ते एक्सप्लेन करणार आहे. तर आपल्याकडे थोडासा वेळ जो आहे तो लिमिटेड आहे, पण टोटल 15 डेजमध्ये ज्या काही काही गोष्टी मी फॉलो करते किंवा करायला हव्यात तर त्या सगळ्या 1 बाय 1 ज्या आहेत तर त्या मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. त्याच्यामध्ये सोशल मीडिया मार्केटिंगचा सुद्धा पार्ट जो आहे तर तो मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. पण आता सध्या जे आहे तर ते मी जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती आणि जास्तीत जास्त कोल्ड कॉलिंगवरतीच फोकस करणार आहे. इन केस मला गरज पडली तर मी डिजिटल मार्केटिंगची सुद्धा हेल्प जी आहे तर ती घेऊ शकते, म्हणजे पेड ॲडव्हर्टाइजमेंट्स असतील तर त्या सुद्धा मी करू शकते. तर कालच्या व्हिडिओला जो काही तुम्ही प्रतिसाद दिला तर त्याच्याबद्दल खूप खूप थँक्यू. तर असाच प्रतिसाद पूर्ण थ्रू आउट 15 डेज असू दे आणि त्याच्यानंतरही असू दे, कारण खूप छान छान युजफुल इन्फॉर्मेटिव्ह आणि मोटिवेशनल कंटेंट मी नेहमीच आपल्या चॅनलवरती पोस्ट करत असते. त्यामुळे अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच जे बेल आयकॉन आहे ना तर ती पण हिट करा, म्हणजे व्हिडिओ आला की त्याचे नोटिफिकेशन जे आहे तर ते लगेचच तुम्हाला मिळून जाईल. तर हे जे सिरीजचे जे काही व्हिडिओज असतील तर ते बरोबर रोज 11 वाजता जे आहे तर ते युट्यूबवरती मी पोस्ट करेन. अकॉर्डिंगली तुम्ही चेक करू शकता. तुमचे जे काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही सिम्पली कॉमेंट सेक्शन मध्ये जे असतील तर ते विचारू शकता. तर कालच्या तुमच्या व्हिडिओच्या कॉमेंट्सवरून एक गोष्ट माझ्या लक्षात आलेली आहे की तुम्हाला जे काही मी ग्राफिक्स डिझाईन केलेले आहेत स्पेशल ऑफरसाठी तर ते तुम्हाला हवे आहेत. तर ग्राफिक्सचा जो आहे तर तो सेपरेट व्हिडिओ मी उद्याच्या व्हिडिओमध्ये जे आहे तो अटॅच करेन की कशा प्रकारे मी कमीत कमी वेळेमध्ये छान असा अट्रॅक्टिव्ह ग्राफिक जो आहे तर तो डिझाईन केलेला आहे. त्याची थ्रू आउट पूर्ण प्रोसेस जी आहे तर ती मी एक्सप्लेन करेन. ग्राफिक डिझायनिंगची मोबाईलवरूनच मी करते, त्यामुळे फोनचीच प्रोसेस जी असेल तर ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सोबतच तुमची अजून एक जास्त रिक्वायरमेंट होती की व्हॉट्सअपचा जो मेसेज आहे तर तो कशा पद्धतीने असायला हवा. तर व्हॉट्सअपचा मेसेज जो आहे तर तो मी इकडे तुम्हाला अटॅच करते. सिम्पली तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकताय किंवा डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मी डिस्क्रिप्शनला लिमिटेशन आहे, नाही मी इकडेच अटॅच करते. सिम्पली तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या आणि अशा टाईपमध्ये अगदीच आज इट इज कॉपी पेस्ट करू नका. तर अशा टाईपमध्ये तुम्ही तुमचा व्हॉट्सअपचा मेसेज जो असेल तर तो तयार करा. व्हॉट्सअप मेसेज तुम्ही मराठीमध्ये पण करू शकताय, इंग्लिशमध्ये पण करू शकताय. दोन्ही मेथड्स किंवा दोन्ही हे मी इथे तुम्हाला देते. तर मी सर्व्हिसेस जे प्रोव्हाइड करते तर ते आहेत ग्राफिक डिझायनिंग आणि सोशल मीडिया मॅनेजमेंट. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली डिझाईन करा. जसं की जर तुम्ही फक्त ग्राफिक्स करताय मग त्या अकॉर्डिंगली सोशल मीडिया मार्केटिंग त्यातून काढून टाका, किंवा जर तुम्ही दोन्ही करत असाल तर ॲज इट इज सेम, फक्त थोडेफार त्याच्यामध्ये चेंजेस जे असतील तर ते यूज करून ॲज इट इज मेसेज जो असेल तर तो तुम्ही तुमच्या क्लायंटला जो असेल तर तो फॉरवर्ड करू शकताय. तर आपले मोबाईल ग्राफिक्सचे जे काही बॅचेस आहेत तर ते 4 सप्टेंबर पासून चालू होत आहेत, म्हणजे गणपतीनंतर निवांत तुम्ही लेक्चर्स अटेंड करू शकताय. सोबतच फोटोशॉप जर तुम्हाला शिकायचं असेल, थोडंसं ॲडव्हान्स लेवलचं शिकायचं असेल तर फोटोशॉपचे जे काही बॅचेस असतील तर ते 8 सप्टेंबर पासून चालू होत आहेत. आणि जर तुम्हाला कोर्सेसची इन्क्वायरी करायची असेल की हे ग्राफिक्स कशा प्रकारे बनवायचे आहेत किंवा सोशल मीडिया मॅनेजमेंट कशा प्रकारे करायचं आहे तर तुम्ही डिटेलमध्ये जो काही नंबर दिलेला आहे तर त्याच्यावरती व्हॉट्सअप करा. सध्या ऑफर्स चालू आहेत, कारण सध्या जस्ट एक इंडिपेंडन्स डे झालेला आहे. सोबतच आपला आता गणेश चतुर्थी येणार आहे, त्यामुळे भरपूर ऑफर्स चालू आहेत आणि जास्तीत जास्त डिस्काउंट्स मध्ये तुम्हाला हे जे कोर्सेस असतील तर ते करायला मिळतील. त्यामुळे जो काही व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे लगेचच या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. डिटेल्स जे असतील तर ते तुम्हाला सगळे मिळून जातील. तर आय होप तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मला जितकी माहिती द्यायची होती तर तितकी मी देऊ शकते, आणि ही जी माहिती आहे तर ती तुम्हाला युजफुल ठरते. तर युजफुल ठरते का तर प्लीज कॉमेंट करून मला नक्कीच सांगा, कारण तुमचे जे काही कॉमेंट्स असतील ना तर ते मला अजून जास्त मोटिवेट करतात, इन्स्पिरेशन देतात की पुढचा दिवस जो आहे तर तो तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी. अजून एक अपडेट होती की चॅलेंजचं तर तुम्ही म्हणाल की विसरूनच गेलीस की आज तू काय काय केलंस किंवा आज तुला किती क्लायंट्स मिळाले,
आज किती पैसे मिळाले तर ते थोडेसे अपडेट्स दे. तर थोडंसं आज माझा छोटा बेबी जो आहे तर त्याला डोस जो असतो तर तो द्यायचा होता. तर त्यामुळे माझं जे काही काम होतं ना तर ते मी दुपारनंतर चालू केलं आणि त्यामध्ये सुद्धा त्याला थोडासा पेन होत होता. त्यामुळे जास्तीत जास्त लक्ष जे आहे तर ते मी त्याच्याकडे दिलं. त्यामुळे आज मी मार्केटिंगमध्ये जास्त काही एफर्ट्स जे असतील तर ते नव्हते केले. मला जितके कॉल्स करता येतील तर तितके मी कॉल्स केले. पण आजचा माझा जो काही इन्कम आहे तर तो आहे 0. बट येस, जे काही मी WhatsApp ॲक्टिव्हिटी केली होती ना तर त्याच्यातून मला पोटेन्शियल क्लायंट्स मिळाले. जसे की 12-13 मेसेजेस मला आले जे की इंटरेस्टेड होते आणि त्यांनाच मी मेसेजेस कॉल्स जे असतील तर ते सुरुवातीला केले इनिशियल स्टेजला. आणि त्यामुळे त्यातले सुद्धा 4-5 लोक जे आहेत तर ते इंटरेस्टेड आहेत आणि मी त्यांना प्राइसिंग जी आहे किंवा प्राइस लिस्ट जी आहे तर ती पाठवलेली आहे. आणि लवकरात लवकर जर ते क्लायंट्स क्लोज झाले ना तर ते मी डिटेल्स तुमच्यासोबत नक्कीच देईन. तर आजचं आपलं कलेक्शन आहे 0 आणि कालचं जे आपलं कलेक्शन होतं ते आहे 3,500. त्यामुळे आपण 50,000 मधले फक्त 3,500 जे आहे तर ते 2 दिवसामध्ये कमवू शकलेलो आहे. आणि लेट सी, अजून आपल्या हातामध्ये 13 दिवस आहेत. तर आशा आहे की हे जे माझं चॅलेंज आहे तर ते कम्प्लीट होणार आहे आणि 15 डेज मध्ये 50,000 रुपीज जे आहे तर ते आपण लवकरात लवकर अचीव्ह करणार आहोत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय. म्हणजे एक तुम्हाला एक्झाम्पल मी देणार आहे. प्रॅक्टिकल लाईव्ह एक्झाम. ओके. ओके. Mama, Mama, ya sé yo quiero